हॅलो नमस्ते सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे ईद आणि ईद असल्यामुळेच आहे ना मुलांना सुट्टी आहे म्हणून माझा पण आर्यन मस्त रिलॅक्समध्ये झोपला होता. तर मग मी त्याला उठवलंच नाही, जसं की आज संडे आहे असंच वाटत होतं. म्हटलं झोपू देऊ त्याला, कारण की तो पण आहे ना एक लहान मुलासारखा आहे. जसं की 1 वर्षाचं बाळ असतं ना, उठल्या उठल्या खायचं, त्याच्याकडे बघ खेळायला त्याला हे करायचं, सगळं असं त्याला बघायचं, पूर्ण वेळ त्याला द्यायचा. असंच माझं पण बाळ आहे हे छोटंसं. तो मोठा जरी असला ना तरी उठल्यावर त्याचं आहे ना खूप लहान लेकरासारखं असतं. माझ्या मागे मागे करायचं, चिडवायचं, त्रास द्यायचं, कामात काम वाढवून ठेवायचं. आणि मी सांगितलेलं काम करतो बरं का, पण खरंच खूप वेळ घेऊन आणि त्याच्या वेळेनुसार करतो. म्हणून मी त्याला आज लवकर उठवलंच नाही. आणि मी उठल्या उठल्या तरी काय दिवा नाही लावलाय बरं का. खरं तर मी नाश्ता सुद्धा केला नाही. मी साधं गरम पाणी सुद्धा प्यायची तकलीफ घेतली नाहीये आज. फक्त माझं वजन चेक केलं सगळ्यात सुरुवातीला, त्याच्यानंतर आहे ना मी डायरेक्ट चहा घेतलाय. मी गरम पाणी पण घेतलं नाही. मी रोज सकाळी गरम पाणी पिते आणि मगच त्याच्यानंतर माझा ब्रेकफास्ट म्हणजे चहा, पोहे, नाश्ता जे काय. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माझं नाही का डाएट थोडंसं सांगणार आहे की मी कसं करते. म्हणजे डाएट तर नाही म्हणता यायचं प्रॉपर, पण हा मी जे पण कंट्रोलमध्ये खाते ना तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला इथे माझं आजचं काम सांगते की मी आज काय करू राहिले. तर इथे ना देवघर खूप खराब झालं होतं, म्हणजे धूळ साठली होती, त्याच्या खाली पण खूप सारा पसारा झाला होता. आणि जी गुढीला मी जो हार घातला होता ना तोच मी काल देवाला घातला होता परवा दिवशी, तर तो 2 दिवस ठेवला. मला असं होतं ना की फुलं आमच्या इकडे लवकर भेटत नाही, जरा लांब जावं लागतं. आणि मग जर आणला ना तर मी ते 2 दिवस ठेवते, चांगलं जर असेल तर बरं का, नाही तर नाही. तर मग त्याच्या खाली जो पाट होता ना, देवाच्या खाली जो पाट ठेवलेला होता ना तो पण खूप खराब झाला होता. आता तुम्ही म्हणता गुढीपाडवा होता, गुढीपाडव्याला देवाला पूजलं नाही का, म्हणजे साफसफाई केली नाही का. तर केली होती, वरवर साफसफाई केली होती, देव पण पूजते. पण झाला असं की तो जो टेबल म्हणजे जो असा पाट आहे ना तो जरा जास्त खराब झाला होता, फुगला होता. मग मी काय म्हटलं त्याच्या खाली आता हा चौरंग ठेवते. आणि हे चौरंग पाठ माझ्या लग्नातले आहे. विचार करा, लग्नाला 13 वर्ष होऊन गेलेत, अजून सुद्धा माझ्यापाशी ते जपून आहेत. तर मी किती काळजी घेत असेल माझ्या सगळ्या संसाराची. बऱ्यापैकी संसार तर माझा सगळा तुटून फुटून गेलाय, पण तरी पाठ मात्र तसेच आहे आणि चांगली गोष्ट. मी इथे मस्त असं देवघर धुवून ठेवलं होतं, स्वच्छ क्लीन करून ठेवलं. आणि त्याच्यानंतर पाठ पण ते जो चौरंग आहे तो पण घासून पुसून ठेवला, झटकून त्याला व्यवस्थित करून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग मी इथं जाळ्या होत्या, वरती काही जाळ्या होत्या, काही खाली फरशीला पण डाग पडले होते, ते घासून पुसून घेतले स्वच्छ. आधी जाळ्या झाडून घेतल्या, त्याच्यानंतर घासलं मी ते. खरं तेलाचे डाग होते, कधी कधी आर्यन दिवा लावतो ना त्याच्याकडून जास्तीचं तेल सांडल्या जातं. आता मुलांकडून होत्यात ह्या गोष्टी म्हणून सारं. आणि किचनवरती पण मी सगळा पसारा काढून ठेवला होता, जिकडच्या नाही तिकडच्या बरण्या सगळा राहाडा काढून ठेवला होता. सगळं क्लीन करून झालं, देवघर मस्त छान आवरून झालं. आणि अर्धा पसारा तसाच सोडून दिला. आणि मध्येच मी आहे ना, मला जे आठवलं की माझ्याकडे कुठलेच व्हिडिओ नाही आहे आता सध्या, आपलं जे इन्स्टाला आणि जे फेसबुकला टाकायचे आहेत, म्हणून त्याच्यासाठी मी रेडी झाले आणि सगळं काम सोडून बसले होते म्हणून हसत होते. तर असं झालं माझं. तर आता बाकीचं काम तर मला करायचंच आहे, तर शूट पण करायचा होता, मग तो पण करून घेतला. आणि त्याच्यानंतर म्हटलं आर्यन उठला की मग बाकीचे काहीच कामं होणार नाही, म्हणून मी सगळ्यात आधी 2-3 रील शूट करून घेतल्या आणि नंतर फेसबुकला आणि इन्स्टाला अपलोड करून दिल्या लगेचच्या लगेच. आणि आजचं म्हटलं झालं, मग नंतर मध्ये बरेच दिवस माझं दुखलं, त्याच्यामुळेच मी माझ्याकडे काहीच व्हिडिओ शिल्लक नव्हते, म्हणून असं झालं की व्हिडिओ खूप कमी पडले. म्हणून तर मी युट्यूबला पण टाकत नव्हते, माझ्याकडे शिल्लकच नव्हते, म्हणून कॉमेडी व्हिडिओ पण येत नव्हते, म्हणूनच मध्येच ब्लॉगिंग चालू केली. आता बरं वाटतंय, तर आता मी सगळे व्हिडिओ काढायला चालू केलेत, एक एक येत राहतील आता. अचानक इथे व्हिडिओ काढता काढता माझं लक्ष गेलं की खूपच जास्त इथं खोलगं पडले, तर असं दिसत होतं. तर फेसबुकला आणि इन्स्टाला रील्स टाकण्यासाठी मी मध्येच रेडी झाले आणि म्हटलं चला काढूया रील्स. म्हणजे असं लक्षात आलंय की मी जरा जास्तच बारीक झाले इथं. माझ्या इथे बघा कसं खोलगं पडलंय, कसं दिसतंय, पण ते छान दिसतंय, पण जरा जास्तच पडलंय असं वाटायला लागलंय. आणि माझी सगळी तब्येत इथेच गायब झाली. तर माझं ना खूप जास्त वजन वाढलं होतं आणि बऱ्यापैकी आता कमी झालंय. आणि कमी झाल्याच्या नंतर आहे ना माझ्या तोंडामध्ये म्हणजे माझा जो फेस आहे आणि गळ्याच्या खाली तो भाग आहे तेवढ्या तिथेच जास्त दिसून येतं की हा तब्येत माझी कमी होते. कारण की पोट असतं ना लेडीजचं, पटकन पोटाचा भाग कमी होण्यासाठी भरपूर वेळ लागतो. आणि दंड म्हणा किंवा मांड्या म्हणा किंवा पाठीवर जर चरबी असेल तर ते सगळं कमी होण्यासाठी खूप वेळ लागतो. पण मला एवढं पाठीवर नाहीये बरं का, पण जे गळ्याचा जो समोरचा भाग आहे ना तर तेवढाच फक्त खूप जास्त असं खोलगट वाटायला लागलाय.
आणि डोळे पण खोल वाटायला लागलेत आणि म्हणजे माझा पूर्ण फेसच मला बारीक वाटायला लागलाय. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं, कारण की जर ज्यांना पण फेसवरती आणि मानेवरती जास्त फॅट असेल ना तर खरंच डाएट केलं ना तो कमी होऊन जातो. बाकी बॉडीचा तर वेळ लागतो खूप जास्त. तर मी आहे ना एका टायमाचं जेवण करते, म्हणजे जसं की दुपारी फक्त एक बाजरीची भाकरी खाते आणि त्याच्यासोबत कुठली पण पातळ भाजी किंवा काकडी वगैरे सोबत असं खाते आणि रात्री जेवणच करीत नाही. रात्री जर जेवायचं झालं तर अंडे उकडलेले खाते, जे म्हणजे वार पकडून ज्या दिवशी वार असतो तसं, किंवा एखादा ग्लास दूध पिते, किंवा मग नॉर्मल थोडंसं वरण भात तरी चालतो खाल्लं तरी. असंच माझं जेवण आहे. असं थोडंफार मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन पुढे पण. तर इथे आर्यनला जायची घाई होती, आर्यनला जायचं होतं आजीकडे. तर मग म्हटलं आता जेवण बनवायला खूप उशीर होईल, मग तो जाणार तर जेवण कोण करणार, म्हणून मी इथं पटकन भेळ बनवायला लागले होते. मस्त मोड आलेली मटकी होती, ती मस्त फ्राय करून घेतली. मी घरीच काय बनवायचं ते बनवून खात असते, बाहेरच्या कोणत्याच म्हणजे पदार्थ मी शक्यतो आता खात नाही, सगळंच टाळायला लागले ना. महिन्यातून एखाद्या वेळेस, 15 दिवसातून, किंवा नाही तर लई जास्त म्हणजे महिनाभरातून एखाद्या वेळेस मी खाते. आणि बाहेरची भेळ, बाहेरची पाणीपुरी, हे सगळ्या गोष्टी मी एकदम बंद केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच माझ्यामध्ये रिझल्ट दिसायला लागलाय. कारण की हे जे बाहेरचं आपण खाल्लं ना तर कधीच आपण बारीक होऊ शकत नाही. तर आज आहे ना मस्त असं मटकी वगैरे असल्यामुळे आहे ना मस्त जुळून आलं होतं. जसं की कोथिंबीर फ्रेश होती, टोमॅटो, आणि कालच बाजार झाला होता, म्हणजे काल सगळं आणल्यामुळे आज सगळं होतं. कांदे पण संपले होते तर मी काल कांदे पण घेऊन आले होते. आणि भेळ पण म्हणजे काल नव्हती आणलेली बरं का. हे जे शेव मुरमुरे आहेत ना, तुम्ही काय म्हणता, चिरमुरे म्हणता की मुरमुरे म्हणता, कमेंट करून सांगा. तर ते जे होतं ना ते मागच्या शुक्रवारी आणलं होतं, आत्ताच्या शुक्रवारी नाही घेतलेलं. मग ते तसंच पडली होती भेळ, म्हटलं आता करून टाकूया. आणि आर्यनला आहे ना एवढ्यात काय झालंय काय माहिती, खातच नाहीये. आणि एक गोष्ट शेअर करायची बरं का मला तुमच्यासोबत. जेव्हा मी तब्येतीची अजिबात काळजी करत नव्हते ना, तेव्हा अक्षरशः बिनला जेवणी चहामध्ये मुरमुरे खात होते. म्हणजे काय करायची, चहा साखरेचा, त्याच्यात मुरमुरे असे शेव पण आणि मुरमुरे पण एकत्र जी भेळ असती ना तेच ते मी चहामध्ये टाकून खात होते. आणि अजून एक गोष्ट शेअर करते. तर हे सगळं होतं आणि मला माहित होतं माझी तब्येत वाढती बरं का, तरी सुद्धा म्हणजे 3-4 महिन्याच्या आधीचं सांगते. आत्ताच आर्यनचे पप्पाचं दुखत होतं ना त्याच्या डिसेंबरच्या आधीच बरं का. तर आहे ना आम्ही दोघं पण, आर्यनचे पप्पा पण मी पण, अक्षरशः आहे ना 1 चपाती सकाळी चहामध्ये खात होतो, 1-1.5 चपाती खात होतो. ते पण खात होते, मी पण खात होते. त्यांना शुगर आहे मला माहीतच नव्हतं, त्यांना माहीत नव्हतं, तरी ते बी खात होते आणि मी पण खात होते. बापरे, जेव्हापासून कळलं ना की कसं खायचंय, कसं राहायचंय, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, तेव्हापासून मी आहे ना खूप विचार करून खाते. म्हणजे अक्षरशः आहे ना साखर बंद केली आहे, तेलकट बंद केलंय. बाहेरचं खाणं म्हणजे काय असतं, तर वडापाव असतो, समोसा असतो, पाणीपुरी असती, केक असती, कॅडबरी असते, चॉकलेट असते, बिस्किट असतात, कुरकुरे असतात, हे सगळं बंद केलंय मी. घरामध्ये जे पण येईल ना ते फक्त आर्यन पुरतं येतं किंवा त्याला बाहेरच खाऊ घालते मी, परत ते मी स्वतःसाठी काहीच आणत नाही. आणि आता आर्यनला सुद्धा समजावून सांगितलंय, जे पण आणशील ना बाळा ते पण मला कधीच फोर्स करू नको खायला, कारण की मग मला पण वाटतं ना, मग एक दिवस आपल्याला वाटतं खावं, म्हणून मी ते सगळं आहे ना एकदम बंद केलंय. म्हणूनच माझ्या चेहऱ्यामध्ये आणि माझ्या म्हणजे थोडं तरी मला असं बारीक वाटतं चेहरा, नाही तर आधी खूप असा भदडा चेहरा झाला होता माझा, पसर. आणि आधीच्याला आहे ना मी जास्त बर्गर, पिझ्झा हे सगळं बहीण ऑर्डर करायची आणि मी तिकडं खायला जायची. तिचा फोन आला ना की ताई मी ऑर्डर केलं ये, किंवा आम्ही तिकडे गेलो का ती ऑर्डर करायची. बापरे, तिला एवढी सवय. आणि याच्यामुळे आहे ना मी पण मग आहे ना खात होते आणि त्याचा विचारच नव्हते करत. त्याच्यामुळे ना आता 2 महिने झालेत ते पूर्ण म्हणजे मी पिझ्झा तर खाल्लाच नाहीये आणि बाकीच्या पण गोष्टी खात नाही. शक्यतो मी तिकडं जात पण नाही आणि गेले ना तरी पण आहे ना ते म्हणजे खातच नाही मी. आता ते सगळं टाळते, बरंच टाळते. त्यांच्या घरी गेले ना काही पण दिसलं का पहिलं खात होते, आता मी खात नाही खरं मम्मीकडे गेल्याच्या नंतर. आणि घरी सुद्धा आहे ना असं पटकन मला सवय नाही राहिली की आता हे दिसतंय तोंडात टाक, ती सगळी सवय मी मोडून टाकली. हां, आणि मला भूक लागली ना तर मी आहे ना फुटाणे खाईल, शेंगदाणे थोडेसे खाईल, किंवा मग असं चिरमुरे खाईल फक्त, बस एवढंच. बाकी दुसरं आहे ना काहीच मला खायची इच्छा होत नाही. मी सगळी मारून टाकली खायची इच्छा. आता व्यवस्थित सगळं चालू आहे. बघू लवकरात लवकर वजन कमी करायचे, जास्त नाही पण 5 किलो कमी करायचे, बाद झालं, खूप कमी झालं. तर इथे ना आर्यन उठल्यापासून आहे ना त्याचं आवरून झालं, त्याच्यानंतर चहा वगैरे झाला आणि त्याने उठल्यापासूनच चालू केलं आजीकडे जायचं, आजीकडे जायचं, आजीकडे जायचं, आजीकडे जायचं. मग काय माझा मूडच गेला. म्हटलं आता भाजी पोळी बनवायची तो थांबणार नाही आणि मी ते बनवू कोणासाठी. आणि तशी पण मला लगेच अशी भूक नव्हती, म्हणून मग मी इथं भेळ बनवायला घेतली होती. मी याच्यामध्ये ना कांदा टाकायचंच विसरून गेले, सगळं टाकलं, मेन असतो ना कांदा तेच टाकायचं विसरून गेले. मग काय पटकन कांदा चिरायला घेतला आणि हो अर्धी कैरी मी त्याच्यातून कट करून टाकली होती आणि अर्धी तशीच ठेवली होती, कारण ती मला भाकरीसोबत म्हणजे जेवणासोबत खायची होती दुपारी.
तर इथे आर्यनची जायची घाई होती खूप जास्त. मग म्हटलं लेकरू उपाशीच जाईन, परत मला मम्मी ओरडल घरी गेल्यावर त्याच्या की त्याला काही खाऊन पाठवलं नाही. आता तिला कोण सांगणार, हा लेट उठलाय आणि लेट उठल्यावर चहा पिलाय आणि लगेच कुठं त्याला भाकर खाऊ घालू. म्हणून मग मी थोडीशी वेळ बनवली होती आणि त्याला पण म्हटलं थोडीशी खा बाळा तू. मग त्याने म्हटला ठीक आहे चल खातो. त्याच्यानंतर तो थांबला, लगेच काही गेला नाही. म्हणून मग म्हटलं पटापट आवरून घ्यावं. त्यातच मी कांदा टाकायचा विसरून गेले. आता आर्यनला आहे ना मम्मीकडे, म्हणजे माझ्या मम्मीकडे म्हणजे त्याच्या आजीकडे जायचं असलं ना, एवढी घाई होती जसं की आहे ना ते नवरदेव असतो ना गुडघ्याला बाशिंग बांधून उभा असतो, तशीच त्याची अवस्था होते. लई घाई होती त्याला तिकडे जायची. खरं तर माझ्याकडे, मला पण इथं घरी वायफाय आहे, मोबाईल बघायला आहे, सगळं आहे, तरी पण त्याला तिकडे जायचं असतं. का तर त्याला आजीकडे गेलं ना की रिलॅक्स वाटतं. आणि माझ्यापाशी असलं ना त्याला असं वाटतं मम्मा आहे ना नुसती मला बोलती, आत्ता मोबाईल ठेव, अभ्यास कर, मोबाईल बघू नको. म्हणून तो तिकडे जायची खूप घाई करतो. कुठं चालला नटून फटून, पटकन जा. बैक साइड सा कैमरा है. उल्लू बनाया, कैसे बनाया. इथे येऊन खा ना, चल पटकन. बस चल. भेल पाती करेंगे, त्याच्यासोबत तिखट मीठ मसाला लावलेली कैरी, एकदम मस्त टेस्टी. जाऊ द्या, मीच खाते. चांगली नाही झाली तर नको खाऊ, जबरदस्तीने. भारी भारी, मला पण दे पाणी. मला तांब्यात पाणी दे. हा का, स्वतःच वेळ स्वतः करून खा. तर असा होता माझा आजचा दिवस. आता अर्धा दिवस तर मस्ती मजाक करण्यामध्येच गेलाय. आता आर्यन चाललाय आजीकडे, तर माझं पूर्ण घरातलं जे काम बाकी आहे ते मी करून घेते. आणि जे भांडे वगैरे माझे घासायचे, किचनवरती जेवढा राडा पडलाय तो आवरायचा आहे मला. आणि आता जेवण बनवायचं, दुपारी आता जेवण बनवणार आहे. आता काही घाई नाहीये, जेवण पण जास्त काही बनवायचं नाही, एक भाकरी करायची, थोडीशी भाजी करायची, झालं. कपडे वगैरे धुवायचे बाकी आहे, ते पण जास्त नाहीये, ते पण मी लवकरच धुवून घेते. आणि जास्त कपडे धुवायला काढणार नाहीये, कारण की उद्या आहे संडे, तर मग उद्या पण धुता येतील म्हणूनच. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आवडणार असतील तर इतरांना पण शेअर करा. आणि अशा छान व्हिडिओमध्ये भेटू परत एकदा. तोपर्यंत सगळ्याला श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या स्वतःची, ऊन आहे खूप जास्त. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.